शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. आज या लागणीला 85 दिवस पूर्ण झालेले आहेत. साधारण 1 जानेवारीची लागण आहे. पाहू शकताय सगळीकडे एक सारखी वाढ आहे. आता मी आज तुम्हाला ज्या शेतकऱ्यांचं पाठपाणी आहे त्यांनी काय नियोजन करायचं आहे, खतांचं कसं नियोजन करायचं आहे, खतं प्रत्येक महिन्याला किती जायला पाहिजेत याचं नियोजन सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला हाईप करा आणि खाली पॉईंट द्या. त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत यूट्यूब शेअर करेल. हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे. तुम्ही पाहू शकता एक सारखी वाढ आहे सगळीकडं. आमचं सगळीकडं ड्रिप सिस्टम आहे, ठिबक सिंचन. हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे आणि हा लागणीचा आहे. ही जानेवारीची लागण आहे आणि ही पण जानेवारीचीच लागण आहे. हे गजरी गवत आहे. हे पहा आमचा मुलगाही आलेला आहे माझ्यासोबत. तर शेतकरी मित्रांनो पाहू शकताय, तुम्हाला मी सगळीकडे ऊस फिरवून दाखवतो. सगळीकडे एकसारखी वाढ आहे. हे आमचं गजरी गवत आहे. तर या बाजूला दाखवतो. आम्ही घरी खाण्यासाठी स्वीट कॉर्न पण केलेला आहे, तेही तुम्हाला दाखवतो. स्वीट कॉर्न आमच्या मुलांना भरपूर आवडतं आहे खायला, म्हणून आम्ही घरापुरतं केलेलं आहे. हे पहा असं केलेलं आहे. सगळीकडे तुम्ही पाहू शकताय, सगळीकडे चारी कोपऱ्यामध्ये पाहिला तर सगळीकडे एक सारखा ऊस आहे. आमची जनावरं पण आहेत. 2 गायी आहेत आणि 2 पाड्या आहेत. त्यामुळं गजरी गवत छान आलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो जास्त जनावरांच्या पण नादी लागू नका. जास्त जनावरांच्या नादी लागलात तर तुमच्या शेतीचं उत्पादन जे आहे तिकडं इफेक्ट त्याचा होतो 100%. तुम्ही जास्त त्या जनावरांच्या नादी लागलात तर त्यातनं अर्निंग पण इतकं जादा नाही आहे
आता गाईच्या दुधाला दर आहे 44 रुपये आणि म्हशीच्या दुधाला दर आहे 70 रुपयाच्या आसपास आहे. विक्रीचा दर 70-72 रुपये आहे. पण शेतकऱ्यांच्या पदरात 50-55 रुपये म्हशीच्या दुधाला पडतो आणि 30-35 रुपये गाईच्या दुधाला पडतो. तर शेतकरी मित्रांनो, जास्त जनावरांच्या नादी लागू नका. तुम्ही उत्पादन इकडं लक्ष कमी लागतं शेतीकडं. त्यामुळं शेती तुमची असेल भरपूर तर शेतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि कोणती कोणती खतं टाकायची आहेत, ज्या शेतकऱ्यांचं पाठपाणी आहे अशा शेतकऱ्यांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. मी बोर्डवर घेऊन जातो आणि तुम्हाला तिथं दाखवतो. आता या लागणीची बाळभरणी करायची आहे. एक 2-3 दिवसात आम्ही बाळभरणी करणार आहोत. चला आपण तुम्हाला मी बोर्डवर घेऊन जातो आणि तिथं समजावून सांगतो की प्रत्येक महिन्याला कोणती खतं द्यायला गरजेचं आहे, जेणेकरून ऊसाची वाढ जी आहे ती भरपूर पहिल्यापासून व्हायला पाहिजे असं नियोजन करण्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, 1 एकरासाठी मी तुम्हाला डोस सांगणार आहे. प्रत्येक महिन्याला हा डोस तुम्ही दिला तर तुमच्या ऊसाचं जे स्पीड आहे, वाढ जी आहे ती भरपूर होणार आहे आणि त्याच्यामुळं तुमचं उत्पादन 100% वाढणार आहे. एक पहिले 6 महिने तरी किमान हा डोस जाणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. तर आम्ही जे ड्रीपमधून देतोय तीच खतं तुम्ही द्यायची आहेत. फक्त अशी विभागून द्या तुम्ही. 24-24-0 महादन कंपनीचं वापरा तुम्ही. महादन कंपनीचं 24-24-0 जे आहे ते एकदम ब्रँडेड आहे. 100% विरघळतं आणि रिझल्टही त्याचे अतिशय चांगले आहेत. तर 24-24-0 50 किलो प्रत्येक महिन्याला देणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, लक्ष द्या. मी तुम्हाला समजावून सांगणार आहे कसं नियोजन करायचं आहे ते. 24-24-0 50 किलो, MOP 25 किलो, हे दोन्ही खतं एकत्रित मिक्स करायचे आहेत. आणि पाणी जसं तुम्ही पाजाल, आज आता समजा ह्या एक 5 सऱ्या तुम्ही पाणी पाजून झालेलं आहे आणि पुढच्या 5 सऱ्यांना पाणी लावलेलं आहात. ह्या 5 सऱ्या झाल्या की लगेच ह्या 5 सऱ्यांना 24-24 आणि MOP टाकून घ्या प्रत्येक सरीला. त्यानंतर या 5 सऱ्या पाजून घ्या. पाणी पाजल तसं पाठोपाठ खतं तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकून सोडा. म्हणजे 100% लगेच लागू होतात आणि त्याचे रिझल्ट अतिशय चांगले येतात. त्यानंतर अमोनियम सल्फेट, अमोनियम सल्फेट या दोन्हीमध्ये मिक्स करायचं नाही. त्यामुळं तेही लगेच एक बॅग 50 किलो. आता तुम्ही ड्रीप नाही त्यामुळं असं हातानंच टाकणं गरजेचं आहे. अमोनियम सल्फेट 50 किलो लगेच हे टाकून झाल्यानंतर तुम्ही लगेच टाकू शकताय. जसं पाणी पाजल तसं त्या पद्धतीनं 5-5 सऱ्या किंवा तुम्ही किती 10-10 सऱ्या लावत असाल पाणी त्या हिशोबानं सर तुम्ही तसं नियोजन करा. आणि ही 3 खतं जी आहेत ही टाकणं गरजेचं आहे. आणि असं नियोजन करा तुम्ही. आणि फोटो तुमच्या ऊसाचा पहिला काढा आणि नंतर टाकल्यानंतर 15 दिवसानंतर तुम्ही रिझल्ट बघा. त्याचे अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला भेटणार आहेत. वाढ ही अतिशय चांगली भेटणार आहे आणि काळोखी अतिशय चांगली भेटणार आहे. तुम्ही असं नियोजन केला तर तुम्ही एकरी 70 ते 80 टनापर्यंत सहज मजल मारू शकता शेतकरी मित्रांनो एकरी. त्यामुळं असंच तुम्ही नियोजन करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला हाईप करा आणि पॉईंट द्या, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ यूट्यूब पोहोचेल. धन्यवाद.